सर आप क्या बोलना चाहेंगे, आज जयंती है इस अवसर पर? देखिए, बाबा साहब की आज जयंती है 135वीं। और जैसे दिन पे दिन बढ़ता जा रहा है, वैसे बाबा साहब की जो छवि है वो भी बढ़ती जा रही है। और देश के सामने जैसे जैसी समस्या आती है तो लोग जो है वो बाबा साहब के विचारों को खोजते हैं और उसी में से नया रास्ता अपनाने की बात वहाँ पर करते हैं। तो ये मैं मान के चलता हूँ कि लोगों का रुझान जो है वो बाबा साहब के प्रति बढ़ते जा रहा है, उनके विचारों के साथ बढ़ते जा रहा है। और संविधान जो है वो एक मार्गदर्शन के रूप में खड़ा है, ऐसी एक परिस्थिति है। तो मैं समझता हूँ कि ये एक देश के लिए और आने वाली जनरेशन के लिए ये एक उचित बात है। और लोग जो है बड़े पैमाने पे स्वागत कर रहे हैं, सत्कार कर रहे हैं और उनकी जयंती भी मना रहे हैं। मैं अभी जो है वो चेन्नई से आ रहा हूँ कि जहाँ सरकार की ओर से रिडल्स इन हिंदुइज़्म और एनिहिलेशन ऑफ कास्ट, दोनों का जो है वो तमिल भाषा में प्रकाशित किया हुआ है और उसको काफ़ी बड़ा सहयोग मिला, ऐसी एक परिस्थिति है। मैं समझता हूँ कि इस बाबा साहब की जो है वो छवि बढ़ती जा रही है। बाबा साहब ने कहीं ना कहीं लोगों की एकता की बात की थी और देश में जो है ये प्रांतवाद भाषावाद की जो सारी बातें चल रही हैं, पश्चिम बंगाल में भी चल रहा है वक्त बोर्ड ये सब लेके, उसके बारे में क्या बोलूँ? अच्छा है राती अपनी बात से के वहाँ पता और इन बात पर बात कर किया जाना चाहिए। धर्म मत की व्यवस्था जिक्र करना चाहिए। राजनीति दल जो है इसलिए है, उसका ही परिणाम है कि देश में कहीं कहीं पर अति दिखाती है जो है, इसलिए है उसका ही परिणाम है कि देश में कहीं कहीं पर अति दिखाती है। लेकिन मैं समझता हूँ कि ये वक्त में से टल जाएगा और नई तौर से लोग सोचना करेंगे, ऐसा मैं मानता हूँ। चलो सर, मराठी तो आज बाबासाहेबांची जयंती आहे आणि आपण इथं आलेलो, सर काय म्हणाल नेमकं? ते मी असं म्हणेन की 135वी बाबासाहेबांची जयंती आहे। राज्यामध्ये, बाहेरच्या राज्यांमध्ये सुद्धा आणि लोकांमध्ये सुद्धा बाबासाहेबांबद्दलचा असणारा एकंदरीत हा वाढत चाललेला आहे। त्यांच्या विचारांकडे बऱ्याच दृष्टीने त्या ठिकाणी पाहिला जातं आहे आणि मी असं म्हणेन की इथे जेवढे आंबेडकरी आहेत, फुले शाहू आंबेडकरवादी जे आहेत, त्यांच्यापुढे जे येतात आयुष्याच्या नॅरेटिव्ह बाबासाहेबांचं आहे ते मांडण्यापेक्षा त्यांनी आता त्यांच्या विचारांचा जो मार्ग आहे त्या विचारांच्या मार्गाला धरून नवीन प्रश्न जे उपस्थित राहिलेले आहेत त्याची उत्तरं त्यांनी मांडायला सुरुवात केली पाहिजे, असं मी त्या ठिकाणी मानतो। म्हणजे आता घोषणाबाजीचं असणारं युद्ध संपलं। मी असं म्हणेन खऱ्या अर्थाने बाबासाहेबांच्या विचारांचं युगच सुरुवात झाली, अशी परिस्थिती आहे। किंवा विचार मांडणं आता हे सगळ्यात मोठं चॅलेंज आहे फुले शाहू आंबेडकरी विचारवंतांना। पण सर, बाबासाहेबांनी देशामध्ये एकता व्हावी यासाठी प्रयत्न केला आयुष्यभर, पण आता जातीमध्ये धर्मामध्ये तेढ निर्माण केले जाते। मी असं म्हणेन ही एक नवी पिढी जशी येते तेव्हा नव्या पिढीला जुनं फार कमी माहीत असतं आणि तो जोपर्यंत अनुभवत नाही तोपर्यंत तो बदलत नाही, अशी असणारी परिस्थिती आहे। हे बरोबर आहे की इथल्या असणाऱ्या काही राजकीय पक्षाने धर्म आणि जात राजकारणाचा आधार करण्याचा प्रयत्न केला आहे, पण मला असं दिसतं की लोक त्याच्यातून उभत चाललेले आहेत आणि नवीन मार्ग स्वीकारण्याच्या याच्यावरती आहेत। हा कालखंड मी असा म्हणतो की फुले शाहू आंबेडकरी समूह जे आहेत त्यांना एक सांगतो की हा घोषणाबाजीचं युद्ध नाही, काव्य आणि त्याच्यामधनं मनोरंजन उभं करणं असं असतं कालखंड भावनिक जरी असला तरी वास्तवामध्ये आत्ता असणारं बघितलं तर फुले शाहू आंबेडकरी विचाराची जी आहे ती चिकित्सा करणं आणि ती आजच्या परिस्थितीला कशा पद्धतीने लागू करणं
हे मांडणं गरजेचं आहे असं मी त्या ठिकाणी मानतो. आणि हे चॅलेंज जे आहे ते फुले शाहू आंबेडकरी विचारवंत स्वीकारतील असं मी मानतो. सर, चैत्यभूमीच्या इथं भाषणाच्या कार्यक्रम पत्रिकेवरती अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांचं नाव होता, पण त्यांना भाषण करण्याची संधी मिळाली नाही म्हणून नाराजगी